नेहमी पेस्ट सारखी दिसणारी कांद्याची चटणी भरपूर वेळा बनवला असाल, पण कधीच अशी सुकी कांद्याची चटणी बनवला नसाल, त्यामुळे अवश्य बनवून पहा। या चटणीला तुम्ही भाकरी चपाती बरोबरच काय तर कोणत्याही चाट सोबत किंवा दाबेली वडापाव बरोबर देखील खाऊ शकता। तर ही सुकी चटणी बनवण्यासाठी सर्वात अगोदर 2 चमचे अख्खे धणे व 1 चमचा जिरं आणि थोडेसे मेथीचे दाणे व तसेच 2 चिमूट हिंग व 2 चिंचेच्या तुकड्यांना एकत्र भाजून मिक्सरच्या भांड्यात काढा आणि थोडं थंड होण्यासाठी इथंच सोडून लांबट कापलेला कांदा तळून घ्यायचा आहे, म्हणजे की आपण बिर्याणीसाठी तळतो ना अगदी तसा कुरकुरीत व सोनेरी रंग येईपर्यंत तळायचं। मग त्यानंतर त्याला टिश्यू पेपरवर काढून त्याच तेलात शेंगदाणे व लसणाच्या पाकळ्यांना थोडंसं तळून त्याच्यासोबत सुक्या लाल मिरच्या व खूप सारा कढीपत्ता तळून याला पण कांद्यासोबत काढायचा आहे। आणि हो, हा व्हिडिओ डिटेलमध्ये बघायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून पाहू शकता। तर इथं मी भाजलेल्या मसाल्यासोबत लसूण व मीठ टाकून त्याला मोठाड वाटून नंतर त्यात तळलेले साहित्य व काश्मीरी लाल मिरचीलाही वाटून ही चटणी बनवली आहे। ही दिसायला जरी साधी असली तरी फार चटपटीत लागते।